गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजचा एक रँडम ब्लॉग असणार आहे. आजचा सुद्धा मी आणि माझी बारकी बहीण मुन्नू आम्ही चाललो सरकार भंडारमध्ये. थोडंसं शॉपिंग करायचं होतं. शॉपिंग म्हणजे ग्रोसरी शॉपिंगसाठी चाललो आहे. असं काही वेगळं शॉपिंगसाठी नाही चाललेलो. हा आमचा आउटफिट. गाईज, मी एक ना मिनी ब्लॉग अपलोड करणार होते, पण मला टाइम भेटला नाही. मी इथं आल्यावरती ॲक्च्युली बिझी झाली. सो जाऊ द्या. आता मी ट्राय करेल काय बोलतात त्याला, ब्लॉग्स वगैरे, मिनी ब्लॉग्स वगैरे अपलोड करायला. सो वी आर स्ट्रगलिंग टू फाइंड चिकन 65 मसाला. इथं कुठेच मिळत नाही आहे. आम्ही आला ग्रोसरी शॉपिंगसाठी, इथं कुठेच नाही. आणि हिला वाटतं आहे, हिला सगळं माहिती आहे, बट असं काहीच नाही आहे. हे चिकनचं बाकी सगळं भेटतं आहे, बट जे पाहिजे ते भेटत नाही आहे यार. वेअर इज इट? मला बरं नाही वाटत आहे म्हणून मुन्नूने माझ्यासाठी ही बॅग उचलली. बॅग नाही, ही बास्केट उचलली आहे. तेरे को हरामी समझता था, तो राम निकला रे, देव माणूस निकला रे. आणि आता तिला इथले चॉकलेट्स घ्यायच्यात, पण तिच्या मम्माने सांगितलं नो चॉकलेट्स बेबी. निडी गोष्टी ज्या होत्या, म्हणजे जे लागत होत्या, त्या सर्व गोष्टी घेतल्यात. आणि मग आता आम्ही चाललोय बिलिंग करायला. मला इतकी जास्त वीकनेस आली ना की मला ही एक बॅग उचलली जात नाहीये. ती मला एवढीशी बॅग मला खूप जास्त हेवी वाटायला लागली आहे. अँड नाउ शी हॅज टेकन दिस बॅग. खूप हेवी आहे ती बॅग, सिरियसली हेवी आहे. हेवी लागतच नाहीये. गरम होतंय मम्मी. काही तिथं ऊन येतं आणि तिला गरम होते. ऑफकोर्स ऊन येणार तर गरम तर होणारच ना. मग कसं सावली पाहिजे, थंड पाहिजे. पण आज मौसम छान आहे. स्ट्रेंजर मॅन टॉक टू मी नाव. म्हटले की ही तुम्हारी बहन आहे क्या? मी म्हटले का? तर त्यांनी सांगितलं की हे बॅग एवढी मोठी तिच्याकडे का दिली आहे. तर त्यांना काय सांगू मी, माझ्या ताकदच नाही ती बॅग सुद्धा उचलायची. मला आज कुठेतरी जायचंय गाईस, फिरायला. बोर होत आहे. मम्मी आपल्याला घेऊन जाणार आहे दवाखाना. कुठे? हा जाई कुठे घेऊन. कुठे कुठे? आता मला तुझं पकड आहे. A few minutes later. गाईस, आता मी खाली थांबलेली आहे. मुन्नू वरती गेलेली आहे. ती आल्यानंतर आम्ही जाणार चिकन 65 मसाला घ्यायला, कारण तिथं कुठंच भेटत नाही आहे. पुण्यामध्ये असं नव्हतं. पुण्यामध्ये कुठल्याही शॉपमध्ये गेलो तरी आम्हाला तिथे भेटत होतं, पण इथे मुंबईमध्ये ह्या शॉपमधून त्या शॉपमध्ये जावं लागतं. मुंबईकडनं मी हे एक्सपेक्ट नव्हतं केलं ॲक्च्युली. 15 minutes later. गाईस, आम्ही ह्या शॉपमध्ये गेलो होतो. इतकी छान एसीचा वारा चालू होता ना, मस्त वाटत होतं, हेवनली फील होत होतं. आणि आमच्याकडे कॅश भरपूर होती आज आहे. आय मीन आम्ही गेलो, पण सगळ्यात जास्त साडेस्ट पार्ट त्यांच्याकडे सुट्टे नव्हते. त्यांच्याकडे सुट्टे पैसे नव्हते. मग दुकान कशाला पडलं? विचार त्यांना काय घेतलं बघू. गाईस, मला वाटते हे कसलं भारी लागतं. ज्यांना ज्यांना हे आवडतं त्यांनी कमेंट मध्ये नक्कीच सांगा. आपण शेअर करायचे. ओके, नाही 50-50 आपलं हे होतं. हो बरोबर. मग ठीक आहे, करते. ती घेते आरती, तुला ठेवते. हो. आणि एवढूच मला ठेवणार. अरे हाफ आहे. ओ माय गॉड, ती एवढं घेणार, मला एवढं ठेवणार. हे बघ सेम सेम आहे. चल नाटके नको करू. अशी करणार ना आता तुला घेणार का बघ. काय काय मला काय, माझ्या मामीच्या घरी अजून ओरिओ सिल्क आहेत. बंद करते. म्हणून भांडते तुझ्या मामांसोबत. तिला गावाला जायचंय मामींसोबत म्हणून.
ॲक्च्युली मी आता ऑफिसमध्ये जाईल काकांच्या ऑफिसमध्ये जाईल मी. अँड देन मी माझ्या लेफ्ट हँडमध्ये वॉच घातली तर मुन्नू मला बोलते की तू रॉंग हँडमध्ये वॉच घातली आहेस. मी खरंच रॉंग हँड मध्ये वॉच काय? आणि खरंच त्यांनी रॉंग हँड मध्ये वॉच घातली. ही काकांची क्लास आहे. मुन्नूचा पॉप झालेला आहे आज. बघितलं बिचारी माऊ 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 घरी आहेत ना. तेच म्हटलं जेवायला गेले असतील. आता आपण जाऊया का घरी आता? मला आता आईस्क्रीम खाऊशी वाटतंय. आम्ही सक्सेसफुली आईस्क्रीम घेतली. आईस्क्रीम गरम होते ऑफकोर्स. आईस्क्रीम इज द बेस्ट सोल्युशन फॉर दिस गर्मी. लेट मी एन्जॉय माय आईस्क्रीम गाईज.